निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस ही जारी करण्यात आली आहे। निलेश चव्हाणनं कसवटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावलं। निलेश चव्हाण सध्या फरार आहे। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे आणि त्याच्या विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रणजित, ईशाली, आपण पाहिलं तर या वैष्णवी हगवणे प्रकरणात जे आता पिंपरी पोलीस जे आहेत आता वेगळीच कारवाई जी आहे या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। बंदूक दाखवून म्हणजे कसपटे कुटुंब ज्यावेळेस निलेश चव्हाणकडे वैष्णवीचं बाळ जे आहे ते घेण्यासाठी गेलं होतं, त्यावेळेस या निलेश चव्हाणने जे आहे ते कसपटे कुटुंबियांना बंदूक दाखवून ते बाळ जे आहे ते देण्यास नकार दिला होता। त्यानंतर बावधन पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते निलेश चव्हाणच्या विरोधात बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी गुन्हा देखील या ठिकाणी झाला होता। मात्र गुन्हा दाखल होऊनही तो सापडत नसल्यामुळे पिंपरी पोलिसांनी जे आहे आता त्याच्या विरोधात जे आहे ते लुकआउट नोटीस जी आहे ती यासाठी या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळतं। वृषाली, आपण हे पाहिलं तर ही नोटीस जी आहे ती गुन्हेगारांना शोधण्यासाठी असते। त्यात आरोपी हा देश सोडून जाऊ नये यासाठी ही लुकआउटची नोटीस जी आहे ती या ठिकाणी जारी करण्यात येते। म्हणजेच की पिंपरी पोलीस जे आहेत ते आता सर्व बाजूने निलेश चव्हाण जे आहे ते घेरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।